लाडकी बहीण योजना फसवी आहे, त्यासाठी बजेटमध्ये तरतूद करणे अपेक्षित होते, ती केलेली नाही. सरकार खोटं बोलत असल्याची टीका शेकाप नेते जयंत पाटील यांनी केली आहे. पेजारी येथे शेकापचा मेळावा पार पडला, त्यानंतर ते बोलत होते. सरकारने निवडणुकीत कर्जमाफीची घोषणा केली, ती देखील दिली नाही. या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा जयंत पाटील यांनी दिलाय. लाडकी योजना ही फेल होणार होती, ती खोटी योजना आहे. आज पण ते खोटं बोलतात. लाडकी बहीणच्या प्रोव्हिजन करत नाही. किती प्रोव्हिजन त्यांना ठेवायची असती तर बजेटमध्ये तरतूद करायला पाहिजे होती. ती तरतूद अपुरी आहे आणि त्या दृष्टिकोनातून हे फसवं सगळं. लाडकी बहीण नाही, कर्जमाफी पण केली नाही. कर्जमाफी आम्हाला दाखवली तुम्ही टीव्हीवर की पुढल्या निवडणुका झाल्याबरोबर शपथ घेतल्याबरोबर सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू, ते पण त्यांनी केलेलं नाही. याचा जाब आम्ही रस्त्यावर येऊन आम्ही त्यांना विचारणार आहोत आणि मग रस्ते पण बंद करण्याचं आम्हाला जे सत्ताधारी आहेत त्यांच्यासाठी करावं लागेल असं मला वाटतं. शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवटेकर, अलिबाग. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.